स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। कोकाटे हादगाव तांडा येथे शालेय समिती अध्यक्षांची निवड। परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव तांडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समिती अध्यक्षपदी जालिंदर आसाराम राठोड व उपाध्यक्षपदी सौ वंदना अंकुश राठोड, शिक्षणप्रेमी मारुती भीमराव चव्हाण, तर सदस्य म्हणून रवी कृष्ण राठोड, दिलीप साहेबराव राठोड, नवनाथ साहेबराव चव्हाण, नामदेव शामराव चव्हाण, रवी रामेश्वर चव्हाण, सुरेखा मारुती चव्हाण, शिल्पा रमेश चव्हाण, मीरा रुविदास आळसे, शिक्षक प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य गणेश सखाजी अंभोरे, सचिव, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। या निवडीनिमित्त ग्रामस्थ, पालकवर्ग व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा, स्वच्छता व पायाभूत सुविधा सुधारणा यावर विशेष भर देण्यात येईल असे आश्वासन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिले। कार्यक्रमास शिक्षक वर्ग, ग्रामपंचायत सदस्य, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वराज्यवासाठी राम राठोड, जालना। आपण आलेलो आहोत परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव तांडा येथे आणि नुकतीच शालेय समितीची अध्यक्षपदी प्रक्रिया पार पडलेली आहे। तर एच.एम. आंबोरे सर यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की शालेय समितीचे अध्यक्ष निवडणूक कशी पार पडली, बिनविरोध पडली, एक इलेक्शन पद्धतीने पडली, हे ते आपल्याशी सविस्तर सांगणार आहेत आंबोरे सर। तर आंबोरे सर, कशी पडली, ही प्रक्रिया पार कशी पडलेली आहे? तर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकाटे हादगाव तांडा या ठिकाणी दर 2 वर्षांना होणारी शालेय व्यवस्थापन समितीची निवड म्हणजे पुनर्रचना आज झालेली आहे। आता या निवडणुकीमध्ये सर्व पालकांचा सहभाग होता। पालकांना आम्ही सूचनापत्र दिलेले होते आणि सूचनापत्र देऊन आम्ही पालकांना या ठिकाणी शाळेत बोलावलं आणि पालकांच्या याच्यातून आनंदायी वातावरणामध्ये शालेय समितीची निवड चिठ्ठी पद्धतीने आम्ही सर्वानुमते सदस्याची निवड करण्यात आलेली आहे। आणि त्या सदस्यांमध्ये अध्यक्षपदी कोण आहे? तर तुम्हाला सांगतो मी, अध्यक्षपदी आज झालेल्या सदस्यांमधून सुरेखा मारुती चव्हाण, जालिंदर आसाराम राठोड, रवी कृष्ण राठोड, दिलीप साहेबराव राठोड, वंदना अंकुश राठोड, नवनाथ साहेबराव चव्हाण, नामदेव शामराव चव्हाण, शिल्पा रमेश चव्हाण, रवी रामेश्वर चव्हाण हे सर्व सदस्य म्हणून निवड केलेली आहे। आणि या सदस्यांमधून आवाजी मतदानाने आणि या ठिकाणी सध्या 9 सदस्यांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून जालिंदर आसाराम राठोड हे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी त्यांची 9 सदस्यांमधून निवड झालेली आहे। आणि उपाध्यक्ष म्हणून महिला प्रतिनिधी म्हणून समितीवरती वंदना अंकुश राठोड ह्या उपाध्यक्ष म्हणून या शालेय समितीच्या पुनर्रचनेमध्ये उपाध्यक्ष म्हणून झालेल्या आहेत। तर शिक्षणप्रेमी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीमध्ये एक सदस्याची निवड होत असते। तर शिक्षणप्रेमी म्हणून त्यांची निवड म्हणजे की मारुती भीमराव चव्हाण यांची शिक्षणप्रेमी म्हणून यांची या शालेय समितीच्या पुनर्रचनेमध्ये निवड झालेली आहे। या ठिकाणी वादविवाद न होता खूप काही चांगल्या पद्धतीने निवडणूक झालेली आहे आज। तर आंबोरे सरांचं खूप काही कौतुक होत आहे नागरिकांकडून। त्याबद्दल सर्व गाव आणि तांडा हा एकदम आनंदस्पद आहे। प्रतिनिधी राम राठोड।